लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 20 मार्चचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. आजच्या भागात रम्या आणि विजयची भेट दाखवली आहे बरं का. सुरुवातीला आपण बघतोय काव्या म्हणत असते देशमुखला म्हणजे पार्थला, देशमुख सांगा ना काय कमी आहे, सांगा ना हो. मग काव्यासमोर त्याने असा गजरा केलाय पार्थने. काव्या गजरा पाहिल्यावर गोड लाजते. पार्थ म्हणतो आठवतंय का काव्या, मागच्या गुढीपाडव्याला मी तुम्हाला असाच गजरा आणला होता. काव्या म्हणते नाही हो, तुम्ही कुठे आणला होता, तो तर तुमच्या आईने आणला होता. यांना आता मागच्या वर्षाची आठवण झाली होती. काव्या गजरा पाहिल्यावर चिडचिड करत होते ना पार्थवर, ते सगळं आठवलंय काव्याला. पार्थ म्हणतो खरं सांगू तुम्हाला आता, म्हणजे सांगायला तशी हरकत नाहीये, त्यावेळेला पण गजरा मीच आणला होता काव्या तुमच्यासाठी. म्हणजे तुम्ही मला तेव्हा नवरा मानत नव्हतात, माझ्याकडनं तुम्ही तेव्हा गजरा घेतला नसता, म्हणून मी आईच्या नावावर तुम्हाला तो विकला. काव्या म्हणते आता तर काहीच प्रॉब्लेम नाहीये, म्हणजे आता या गुढीपाडव्याला ही काव्या पार्थ देशमुखकडनंच गजरा घेणार. पार्थ म्हणतो घ्या ना गजरा. काव्या म्हणते हा गजरा माळायला काय आईला बोलवू काय हो पार्थ, तुमच्या हाताने माळा की गजरा माझ्या केसांमध्ये. आणि आता पार्थने त्याच्या हाताने ते गजरा वगैरे तिला असं घालून दिलाय. आणि इथे आपल्याला बॅकग्राऊंडला गाणं ऐकू येतंय. छान दाखवला त्यांनी आजचा हा एपिसोड. काव्या आणि पार्थ आता छान असे रोमॅन्टिक झालेले असतात. पार्थ आता काव्याला असा जवळ घेणार, तेवढ्यात यांना नंदिनीचं ओरडणं ऐकू येतं. नंदिनी फोनवर कोणाशी तरी बोलत असते. ती एका टेलरशी बोलतीये फोनवर आणि खूप चिडचिड करत असते. काय हो, तुम्हाला आधी सांगता येत नव्हतं का, तुम्ही मला आधी सांगितलं असतं तर मी तुमच्याकडे टाकलं नसतं ना. नाही ठीक आहे ना, तुम्हाला आधी सांगता येत नव्हतं का, असं ती मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करून बोलत असते. काव्या ऐकते आणि विचार करते बापरे, नंदिनी ताईचा आवाज आहे हा. नंदिनी ताई एवढ्या मोठ्याने कोणाशी बोलतीये, माझी ताई तर कधी अशी चिडत नाही. दोघेही जण आता बाहेर आलेत, पार्थ आणि काव्या. बघतात तर काय, नंदिनी फोनवर अजून बोलत असते आणि चिडचिड करत असते. नंदिनी चिडून फोनवर म्हणते काय हो, मी दुसरीकडे चौकशी केली असती ना, ठेवा आता फोन, काय करू आता ऐन वेळेला सणाचं. आता ही काव्या जाते तिच्या जवळ आणि म्हणते काय झालं नंदिनी ताई, अगं तुझी काव्या का झाली आहे, चिडचिड का करतेस. नंदिनी म्हणते काही नाही ग. पार्थ म्हणतो काय झालं, ऑल ओके ना नंदिनी. नाही म्हणजे नेहमीप्रमाणे काव्या मॅडम उशीर करतील असं मला वाटलं होतं, पण आज तुम्हाला उशीर झाला आवरायला नंदिनी, काय झालंय. मग आता हळूहळू काव्या म्हणते काय गो ताई काय झालंय, काही प्रॉब्लेम आहे का. मग नंदिनी हळूच तिला सांगते अगं मी काल ब्लाऊज टाकलं होतं, मला फुल स्लीव्हचं ब्लाऊज हवं होतं, त्या टेलरला मी सांगितलं पण त्याच्याकडे अजूनही काहीच तयारी नव्हती ग, काय बोलू मी आता सांग बरं. पार्थ म्हणत असतो ओ मला ऐकू येईल असं बोला ना. काव्या म्हणते थांबाओ देशमुख, आम्हा बायकांच्या गोष्टी आहेत ह्या, तुम्ही हाताची घडी घाला, तोंडावर बोट ठेवा बरं. आता पार्थ लगेच बाजूला बसलाय, खरंच हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून. काव्या म्हणते काय ग ए ताई, तुला फुल स्लीव्स तर आवडत नाही ना मग अचानक. नंदिनी आता मनातल्या मनात बोलते काय सांगू काव्या तुला, मला आवडत नाही पण ते घातल्यावर माझे दंड दिसत नाहीत ना, पण जीवानं मी आवडले नाही त्यामुळे तर, असं ती मनात बोलायला लागते. नंदिनी मग काव्याला म्हणते अगं असंच ट्राय करूयात असं वाटलं होतं ग मला. काव्या म्हणते ठीक आहे ग ताई, होतं कधीतरी, आता सीझन आहे ना, सणवार आले आहेत, आपण नेक्स्ट टाइम ट्राय करूयात हा फुल स्लीव्हचं ब्लाऊज. मग आता पार्थकडे बघतात या दोघी जणी आणि हसायला लागतात. नंदिनी म्हणते काय ग काव्या काय केलंय पार्थचं, बघ बरं तू कसं वागवतेस त्यांना. बरं तुम्ही उभे राहा, मी तुम्हा दोघांचा छान फोटो काढते, चला चला उठा उठा. पार्थ म्हणतो हो काढा 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 फोटो काढा. लगेच आता हे दोघे जण पोज देतात बरं का. पार्थ म्हणतो मागच्या गुढीपाडव्याला आमच्या प्रेमाची गुढी अशी उंच नव्हती ना, छान छान फोटो काढा हा नंदिनी. नंदिनी म्हणते हो काढते, छान पोज द्या हा. आता हे दोघे अशी पोज देतात तेव्हा नंदिनी फोटो काढायला घेते मोबाईलमध्ये, पण अचानक ती तिच्या विचारांमध्ये पुन्हा गुंतून जाते. कारण आता ती काव्याचा हात असा स्लिम बघते, त्यामुळे तिला पुन्हा कॉम्प्लेक्स यायला लागतो मनामध्ये. आणि तिला आठवतं की काल तिने जीवाचं फोनवरचं बोलणं ऐकलं होतं की माझा पार्थदादा खरंच खूप लकी आहे या बाबतीत वगैरे वगैरे. काल तो सीन नाही का दाखवला आपल्याला, तोच तो. नंदिनीला ते आठवतं आणि ओशाळल्यासारखं होतं. पार्थ आणि काव्या पोज देऊन उभे असतात. काव्या म्हणते ताई अगं कुठल्या तंद्री ठरवली आहेस, काढतेस ना फोटो. पार्थ म्हणतो नंदिनी काढा ना फोटो. मग नंदिनीने या दोघांचे काही 2-3 फोटो काढलेत. आता म्हणते की छान आलेत फोटो दोघांचे, खूप सुंदर. नंदिनी आता काव्याला दाखवते ते फोटो. काव्या म्हणते खरंच ग ताई काय छान आलेत फोटो, जीवा खाली आला ना रेडी होऊन की तुम्हा दोघांचे पण असेच फोटो काढते हा मी. नंदिनी आता काहीच बोलत नाही आणि तिथून चुपचाप निघून जाते. हे दोघं त्यांचे फोटो बघत असताना पार्थ आता काव्याला सहज म्हणतो काव्या आता यावर्षी तुमच्या हातचं गोड गोड श्रीखंड कराल ना,
तेवढ्यात तिथे मानिनी येते आणि मोठ्याने ओरडते, काय काव्याने अजिबात श्रीखंड करायचं नाहीये. मानिनी आता एवढ्या मोठ्याने ओरडते, त्यामुळे यांना जरा सस्पेन्स वाटतोय की नेमकं काय झालं बाबा, आई का बरं चिडली असेल आपली, असं काहीतरी. आता इथून पुढचा सीन दाखवलाय जीवाचा. जीवा रेडी होत असतो, त्याचा शर्ट तो घालत असतो बरं का, पण तेवढ्यात नंदिनी येते आणि मोठ्याने ओरडते, काय हो जीवा, रेडी आहात की नाही? जीवा आता खोड्या करायचा विचार करतो बरं का. तो मुद्दाम त्याचा हा काय त्याने घातलंय ना ते नेहरू शर्ट का काय, तो असा मुद्दाम अडकवतो बरं का आणि नंदिनीला म्हणतो, नंदिनी अगं मी अडकलोय, प्लीज माझी मदत कर ना. नंदिनी आता कपाटातनं आधी शाल काढते. हे जरा नंदिनीचं ओव्हर चाललंय बरं का मंडळी. नंदिनी शाल काढते, आधी शाल घेते अंगावर आणि मग ते जीवाचा शर्ट खाली करते. जीवा म्हणतो, काय यार नंदिनी, अडकलो होतो ग मी. नंदिनी म्हणते, तुम्ही पण ना जीवा. आणि आता तिच्या अंगावर शाल बघून तो म्हणतो, हे काय तू अंगावर शाल का घेतली आहेस, बरी आहेस ना? नंदिनी म्हणत असते, हो जीवा थोडी थंडी वाजते मला. जीवा म्हणतो, मार्च महिन्यात थंडी वाजते, बरी आहेस ना, बरं आहे ना तुला? नंदिनी नंदिनी म्हणते, हो बरी आहे ना, पण वाजते थोडी थंडी. मग जीवा म्हणतो, माझं जॅकेट काढतो थांब. नंदिनी म्हणते, नको नको तुमचं जॅकेट नको. जीवा म्हणतो, का ग, देऊ दे ना जॅकेट, थांब. नंदिनी म्हणत असते, तुमचं जॅकेट होणार नाही ना मला, असं काय करता? नंदिनीने असं म्हटल्यावर जीवा म्हणतो, होईल का जॅकेट, थांब जरा. आता कपाटातनं तो त्याचं जॅकेट काढतो बरं का, पण नंदिनी ते नाहीच घालत. जीवा म्हणतो, नक्की तुला घालायचं नाहीये जॅकेट? नंदिनी म्हणते, हो नकोय. जीवाने ते जॅकेट आता असं फेकून दिलंय बरं का दिवाणवर. नंदिनी म्हणते, अहो. लगेच जीवा म्हणतो, हो बाई उचलतो, नंतर उचलतो. आता जीवाला आठवतं की मागच्या वर्षी तो असा शर्टमध्ये अडकला होता. आता त्याने पण त्याच्या त्या फिलिंग्स नंदिनीला बोलून दाखवल्यात. नंदिनीला तो म्हणतो, आठवतं का तुला नंदिनी, अगं मागच्या वेळेला मी असाच अडकलो नव्हतं का कुर्त्यामध्ये, तेव्हाच तू हेल्प केली होती ना मला बाहेर पडायला. आता तो सगळा सीन आठवलाय बरं का नंदिनीला. आता जीवा म्हणतो, आता न तुझ्यातच अडकत चाललोय ग नंदिनी, प्रत्येक वेळेला तू मला सावरलंयस, सगळ्यातून बाहेर काढलंयस, खरंच अशी बायको भेटायला नशीब लागतं. जीवा नंदिनीला असं हनवटीवर हात ठेवून लाड करतो आणि आता नंदिनी मात्र पुन्हा त्याच विचारामध्ये अडकली आहे की जीवाला तिच्यामुळे कॉम्प्लेक्स येतो, असं तो कोणाशी तरी बोलत होता हे तिला सारखं सारखं आठवतं. नंदिनी मनाशी विचार करते, काल तर नशिबाला दोष देत होते जीवा आणि आज म्हणतायत की अशी बायको मिळायला नशीब लागतं. काय करू, काय समजत नाहीये, म्हणजे काय खरंय काय खोटंय ते कळतही नाहीये. माझा पडलेला चेहरा बघून असं बोलत असतील का हे जीवा, यांना माझ्यासोबत खूप ॲडजस्टमेंट करावी लागत असेल का? जीवा म्हणत असतो, काय गे नंदिनी, कसला विचार करतेस? बरं गुढीपाडव्याचा बेत काय आहे आज? तुझ्या आवडीचं श्रीखंड असेल ना आज? नंदिनी आज तू कमीत कमी अर्धा किलो श्रीखंड खाणार तर, असं तो गमतीत बोलतो बरं का. पण नंदिनीला त्याचं भयंकर टेन्शन आलंय. मी पण प्रेक्षकांनो काल परवापासून आता साखर खाणं कमी केलंय बरं का, त्याच्यामुळे मला जरा सुस्ती येते. पण बघू, मी आता संयम ठेवणार आहे स्वतःवरती, कारण साखरेमुळे बरेच प्रॉब्लेम होत असतात आपल्या शरीरावर. म्हणजे मला सुस्ती येते, तुम्हाला आज माझ्या आवाजावरनं पण जाणवत असेल. उठल्या उठल्या मी आधी चहा पिते, पण त्याऐवजी मी आज जिरा वॉटर घेतलंय. तुम्ही माझी फॅमिली आहात, फ्रेंड्स आहात, त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना माझ्या या गोष्टी शेअर करत असते बरं का. आता पुढच्या सीनमध्ये बघा, मानिनी, पार्थ आणि काव्या तिघे जण बसलेत हॉलमध्ये. आता तिथे चर्चा सुरू आहे बाबा, अजूनही यांनी पार्थचा पिच्छा काही सोडलेला नाहीये. मानिनी म्हणते, कशाची श्रीखंडपुरी रे पार्थ, आज तूच कर श्रीखंडपुरी. त्यावरती काव्या शिट्टी वाजत म्हणते, वा वा सासूबाई क्या बात है, याला म्हणतात सासूने सुनेच्या पाठीमागे खंबीर उभं राहणे. पार्थ म्हणतो, तुम्ही दोघी माझ्या मागे का हात धुवून लागलात, काही फिल्डिंग लावली आहे का माझी? नाही रे बाबा नाही, मला नका ते स्वयंपाकघरात झुंपूवर का सणाच्या दिवशी. मानिनी म्हणते, आहा हा मारे तुम्ही पुरुष सणाच्या दिवशी फरमाईशी करता रे, आज होळी आहे तर पुरणपोळी कर, आज काय तर श्रीखंडपुरी कर, गुढीपाडवा आहे, आई पुऱ्या तळ, स्वतः AC मध्ये बसता आणि आत उकडणाऱ्या बाईला सारख्या हाका मारत राहता, बोट चाटत चाटत खात राहता त्या बाईच्या हातचं, कधीतरी थँक्यू म्हणता. पार्थ म्हणतो, थँक्यू माझ्याकडून महाराष्ट्रातल्या तमाम स्त्रियांना थँक्यू सो मच. बाई तुझा आशीर्वाद असाच आमच्या पाठीवर असू देत. मानिनी म्हणते, चल रे शाण्या, असं तोंड देखलं थँक्यू नकोय आम्हाला. काव्या म्हणते, हो बरोबर आहे. मानिनी म्हणते, कल्पना करा रे, अरे एवढ्या वर्षापासून विचार करते मी, म्हणजे हे सगळं ठरवलं कोणी? बायकाने स्वयंपाक करायचा, पुरुषांनी काय तर बल्ब बदलायचा, भाजी कोणी करायची, फोडणी कोणी द्यायची, हे कोणी ठरवलं? खरं सांगू का, उंच गुढी फक्त संस्कृतीची नाही, विचारांची पण उभारली गेली पाहिजेच.
काव्या म्हणते, वा क्या बात आहे, काय मस्त बोललात तुम्ही आई. खरंच मलाही पटलंय तुमचं म्हणणं. मला असं वाटतंय की आजपासूनच आम्ही एक नवीन सुरुवात करतो, नाही का? ओ पार्थ देशमुख, घ्या आज तुम्ही किचनची जबाबदारी. पार्थ म्हणतो, अरे नाही यार काव्या, हे सणाचे कपडे घालून मी कसा स्वयंपाक करणार. काव्या म्हणते, चला काहीतरीच. मानिनी म्हणते, काय रे, साड्या नेसून दागिने घालून आम्हाला जमतो करे स्वयंपाक, आम्ही नाही करत. आणि तुम्हाला साधा कुर्ता घालून स्वयंपाक करता येणार नाही. उलट आम्ही जर एखादा नेकलेस कमी घातला तर नवरा किंवा सासू लगेच बोलते, काही कमी केलंय का तुझ्यासाठी. खरंय तसं, पण तुझे बाबा नाही करत रे बाबा तसं, ते मान्य आहे. पण अजून बरीच अशी घरं आहेत तिथे असं करतात. म्हणजे सणासुदीच्या दिवशी बायकांनी दागदागिने घालून स्वयंपाक करावा. अरे अशा अपेक्षा असतात बायकांकडनं. मग तुम्ही पण करून बघा की अशा कपड्यांमध्ये स्वयंपाक. काव्या म्हणते, काय तुम्ही पण पार्थ, तुम्ही तर नेकलेस पण नाही घातलायत. पार्थ आता घाबरतो बरं का आणि त्याच्या गळ्याला हात लावून म्हणतो, बापरे काय चाललंय तुमचं. ए आई, ए काव्या, अरे यार तुम्ही कुठलं सोशल ग्रुप जॉईन केलाय का. नाही म्हणजे सोशल मीडियावर असली काही पोस्ट टाकायची वगैरे काही अशा इन्स्पायर झाल्यात का तुम्ही. अरे का पाठी लागलात तुम्ही दोघी माझ्या. काव्या म्हणते, जाऊ द्या देशमुख, तुमच्याकडनं काही होणार नाहीये. आई आपल्यालाच जायचंय किचनमध्ये, चला चला मी करते श्रीखंड. पार्थ म्हणतो, नाही नाही राहू द्या, तुम्ही राहू द्या काव्या, मला श्रीखंड नाही जमत, पण मी छान पुऱ्या तळू शकतो बघा. काव्या म्हणते, ठीक आहे हरकत नाहीये. नाही बायको आहे म्हणा मी तुमची, अर्धांगिनी आहे मी तुमची, मी शिकवते ना तुम्हाला श्रीखंड कसं करायचं ते. म्हणजे मी नसल्यावरती तुम्हाला कळलं पाहिजे ना की श्रीखंड कसं बनवतात ते. पार्थ आता म्हणतो, का तुम्ही कुठे जाणार आहात. लगेच मागून रम्या येते आणि म्हणते, मी घेऊन जाईल ना तिला. आता लगेच सस्पेन्स क्रिएट केलाय बरं का, असं का बोलली असेल रम्या म्हणून. रम्या अशी छान तयार झाली आहे ना, बघा खूप छान दिसते रम्या. पार्थ तिच्याकडे बघतो बरं का की अशी का बोलली ही. रम्या म्हणते, अरे पार्थ, अरे बघ, म्हणजे उद्या माझं लग्न झाल्यावर काव्याला पाठ राखीन म्हणून घेऊन जाईल ना मी सोबत. काव्या आणि मानिनी दोघीही आता कौतुक करतात बरं का रम्याच्या दिसण्याचं. मानिनी म्हणते, अगं रम्या खरंच खूप छान दिसतेस ग. रम्या म्हणते, थँक्यू मामी. काव्या आता पटकन उभी राहते आणि हिची दृष्ट काढते, म्हणजे ते काजळ लावते तिला आणि म्हणते, रम्या तू खरंच खूप गोड दिसतेस ग. रम्या म्हणते, थँक्यू सो मच. पार्थही आहे बरं का तिथे. पार्थ म्हणतो, हो छान दिसतेस. आता रम्या म्हणते, हो सगळ्यांना थँक्यू. पार्थ म्हणतो, रम्या तुझ्या या नव्या प्रवासासाठी तुला थँक्यू हं. आता रम्या म्हणते, हो मी त्या विजय मतकरीला आता भेटून येते आणि मामी आज मी जेवायला नसेल हं दुपारी. मग लगेच वसू आत्या म्हणतात, बरं बाई ठीक आहे हरकत नाहीये, पण काय ग रम्या तू कुठे भेटणार आहेस त्या विजयला. रम्या म्हणते, मी त्या कॅफेमध्येच भेटते त्याला, तुम्हाला अपडेट पाठवते. आणि कसं आहे मला निघावं लागेल आता. पार्थ सारखा तो पंक्च्युअल असेल तर माझं फर्स्ट इम्प्रेशनच जर डाऊन झालं तर. रम्या आता असं बोलल्यावर पार्थ तिच्याकडे बघतच राहतो बरं का. काव्या म्हणते, चल ना चल, मी आहे ना, मी सोडवते ना तुला, चल. दारापर्यंत सोडवायला गेली आहे बरं का ही काव्या रम्याला. पण आता पार्थ मात्र रम्यासाठी काहीतरी चांगलं मागतो मनामध्ये. देवा रम्याचं आयुष्य नीट मार्गी लागू दे. प्रेक्षकांनो तुम्हाला रिव्ह्यू आवडतोय ना ऐकायला, मग लाईक मात्र नक्की करा हं. आता रम्या त्या कॅफेमध्ये आली आहे असं त्यांनी दाखवलंय. तो विजय आणि रम्या या दोघांचा एक छोटासा सीन त्यांनी दाखवलाय. या दोघांचं डिस्कशन सुरू झालंय त्या कॅफेमध्ये. तो विजय तोच आहे बरं का प्रेक्षकांनो, ज्याचा मी अंदाज लावला होता. बयोमध्ये बघितलं होतं मी त्यांना शेवटचं, म्हणजे तसं त्यांनी बऱ्याच मालिका केल्या असतील, पण मी रिसंटली त्यांना बयो या मालिकेत बघितलं होतं. तर असो, आता पार्थला टेन्शन आहे की रम्याचं नेमकं जे काय चाललंय ते चाललंय तरी काय, पण ठीक आहे जे काही असो तिचं आयुष्यच चांगलं जाऊ असं त्याला मनातल्या मनात वाटत असतं. रम्या तिथे कॅफेमध्ये येते, काही सेकंद वाट बघते त्या विजयची. विजय अजून आलेला नसतो. रम्या आता तिथे वाट बघत बसली आहे त्या विजयची आणि आता ती मनातल्या मनात बोलत असते, हा जो कोणी विजय मतकरी आहे ना त्याला 5 मिनिटात मी माझ्या जाळ्यात ओढणार आहे. तेवढ्यात तिच्यासमोर कोणीतरी मेनू कार्ड केलंय. रम्या म्हणते, इथे सिनेमन कॉफी नाही का मिळणार. मेनू कार्ड बघून ती म्हणते, इथली काय स्पेशालिटी आहे नेमकी. आता तो जो माणूस आहे म्हणजे असं दाखवलं त्यांनी की वेटर आहे समोर, पण तसं काही नसतं, तो विजयच असतो. विजय म्हणतो, इथली स्पेशालिटी ही आहे मॅडम की इथे सुंदर मुलींची आणि हँडसम मुलांची लग्न जुळतात. रम्या म्हणते, ओ तुम्ही विजय का. विजय म्हणतो, हॅलो येस मीच विजय. मग हे दोघं औपचारिकता म्हणून हाय हॅलो करतात एकमेकांना. विजय म्हणतो, वेलकम मॅम, माझं नाव विजय मतकरी. त्याने रम्यासाठी बुके आणलेला असतो फुलांचा.
रम्या त्याला म्हणते, थँक्यू फॉर दिस, पण तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी सांगते की या बुकेपेक्षा ना मला गजरे जास्ती आवडतात. त्यावर विजय म्हणतो, ओ ओके ओके, नाव आय गॉट दिस. आणि रम्या म्हणते, तुम्ही असे अचानक का समोर आलात? हे सगळं काय होतं बाय द वे? नाही म्हणजे तसं तुम्ही डायरेक्ट समोर आला असतात तरी चाललं असतं. त्यावर विजय म्हणतो, ॲक्च्युली ना इतक्या सुंदर मुलीला भेटण्याची माझी पहिलीच वेळ आहे. सो ॲक्च्युली मी ना लिटिल शाय पण आहे. म्हणजे या सुंदर मुलीने मला अप्रोच केलंय यावर माझा विश्वास बसत नव्हता. म्हणजे मला वाटलं तुम्ही कुठलं प्रँक वगैरे करतायत की काय? तुम्ही येणारच नाही किंवा आलात तर मैत्रिणींना वगैरे आणाल, म्हणजे असं काहीतरी वाटलं हो मला गंमत. प्लीज. लगेच रम्या हसते आणि म्हणते, ओ ओके ओके, बाय द वे तुम्हाला गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. विजय म्हणतो, हो हो हो, तुम्हाला सुद्धा. मग तो म्हणतो, ॲक्च्युली काय आहे ना, US UK म्हणजे बऱ्याच इतर ठिकाणी जाणं असतं माझं बिझनेसमुळे, त्यामुळे मला हे दिवस सण वार लक्षात राहत नाही. रम्या म्हणते, तुझ्या बायोडाटामध्ये वाचलंय मी सगळं व्यवस्थित. मग विजय म्हणतो, ओके ओके, काय घेणार तुम्ही? रम्या म्हणते, नथिंग बट, म्हणजे आपण अरे अरे तुरे केले एकमेकांना तर चालेल का? उगाच आहो जाहो ही औपचारिकता कशाला? विजय म्हणतो, हो हो, शुअर शुअर, काहीच प्रॉब्लेम नाही. नाही, काय घेणार मग तू? रम्या म्हणते, थँक्यू, पण मला एक सिनेमन कॉफी चालेल. रम्या त्याला विचारते विजयला, तुला काय आवडेल घ्यायला? म्हणजे माचा टी वगैरे वगैरे काही आवडतं का असं तुला? त्यावर विजय म्हणतो, माझं कसं आहे, फ्रेश फळांचा फ्रेश ज्यूस मला आवडतो, जे नैसर्गिक आहे, साधं आहे, सिंपल आहे, असंच मला आवडतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे विजय हा खूप सिंपल आणि सॉर्टेड मुलगा आहे बरं का. म्हणजे पार्थसारखा म्हणायला हरकत नाहीये, पण खूप सिंपल आहे. आता तेवढ्यात त्या विजयने आवाज दिलाय आणि रम्याची ऑर्डर सांगितली आहे की तिला सिनेमन कॉफी हवी आणि त्याला ज्यूस हवाय म्हणून. रम्या आता मनातल्या मनात बोलते, तू सिनेमन कॉफी म्हणाला असतास ना तरी तुझ्यासोबत मी प्यायले नसते रे. मी सिनेमन कॉफी फक्त एकाच व्यक्तीबरोबर पिते, तो म्हणजे माझा पार्थ. हे सगळं ती मनातल्या मनात बोलत असते. मग आता यांचं पुढचं जे कन्व्हर्सेशन आहे ना ते उद्याच्या भागात आपल्याला बघायला मिळेल. आता शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. इकडे नंदिनीबाई तंद्रीमध्ये लागलेली असते. आता गुढीपाडव्याची तयारी सुरू आहे बरं का यांची. यांना गुढी उभारायची आहे. मानिनी येते तेवढ्यात आणि म्हणते, काय ग नंदिनी, अगं एवढा कसला विचार करते एकटक बघून? नंदिनी म्हणते, काही नाही आई, कुठे काय? मानिनी म्हणते, नक्की ना? नंदिनी म्हणते, नाही आई, खरंच काही नाही. कसला विचार करत होती ते मलाही नाही कळलं. मग तेवढ्यात काव्या येते आणि म्हणते, आई आपल्याला गुढी उभारायची आहे ना? काव्या, पार्थ, जीवा सगळे चालले तिथे, वसू आत्या सुद्धा आहेत आणि मिथून काका सुद्धा. आता काव्या म्हणते, चला गुढी उभारूयात. मानिनी म्हणते, हो हो चला. तर आधी काव्या आणि पार्थच्या हाताने गुढीची पूजा होते आणि नंतर जीवाची. जीवा म्हणतो, बडे भैया, आपल्या आनंदाची आणि सुखाची गुढी उभारूयात. सगळे खुश आहेत. मग थोड्या वेळ त्यांनी गुढीची पूजा वगैरे दाखवली आणि आजचा हा एपिसोड इथे समाप्त केलाय. आता उद्याच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की नंदिनी आणि जीवा दोघे मिळून वजन कमी करणार आहेत. म्हणजे जीवा तिला मदत करणार आहे आता वजन कमी करायला. हा प्रोमो सोशल मीडियावर आलाय, जो तुम्ही पाहिला असेलच. काव्या म्हणत असते पार्थला, मागच्या वेळेला मी तुमच्या हातून श्रीखंड नाही खाल्ले, पण या वेळेला मात्र मी तुमच्या हाताने श्रीखंड खाणार आहे. पार्थ आता काव्याला श्रीखंड बनवत असतो. तर मालिकेत आता पुढे काय होणार आहे हे कळेलच आपल्याला हळूहळू प्रेक्षकांनो. पण जरा स्लो ट्रॅक लावलाय त्यांनी असं म्हणायला हरकत नाहीये. त्यातनं आज चहा पिला नाही म्हणून माझा आवाजही जरा स्लो आलाय. हळूहळू होईल मला पण सवय. असो, तुम्ही नवीन वर्षाचा काय संकल्प केलाय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. काल तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी खूप खूप आभार. कालचा दिवस जरा धावपळीचाच गेला नाही. असो, पण सगळ्यांना रिप्लाय देता आला नाही काल गडबड असल्यामुळे. पण सगळ्यांना पर्सनली थँक्यू सो मच. तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी खूप खूप थँक्यू. चला तर मग मंडळी, उद्या भेटूयात लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन रिव्ह्यूमध्ये. आणि हो, आपला TTMचा एपिसोड आज आलेला नाहीये, जेव्हा येईल तेव्हा पटकन देईल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. टेक केअर मंडळी, धन्यवाद.